नमस्कार, भटकंती चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील नाट्यपूर्ण घटनांचे साक्षीदार म्हणजे किल्ले पन्हाळा। पन्हाळ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना म्हणजे सिद्दी जोहरने तब्बल 40,000 सैनिकांची फौज घेऊन या पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला होता। त्यामुळे महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी शिवा काशीद नावाच्या एका जिगरबाज मावळ्याने याच पन्हाळा गडावरती बलिदान दिले होते। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट सुद्धा याच पन्हाळा गडावरती झाली होती। करवीर राज्य म्हणजेच कोल्हापूरच्या राजगादीची ज्यांनी स्थापना केली त्या महाराणी ताराबाई आपल्या राज्याची राजधानी म्हणून सुद्धा याच पन्हाळा गडाची निवड केली होती आणि या पन्हाळा गडावर महाराणी ताराबाईंनी आपला राज्यकारभार केला होता। चला तर पाहूयात करवीर राज्य म्हणजेच कोल्हापूरच्या रांगड्या मातीमधला बुलंद आणि बलाढ्य असा किल्ला पन्हाळा। पन्हाळागड किल्ल्यावर जाताना सुरुवातीला वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा आपल्याला नजरेस पडतो। पुढे गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिमेला 3 दरवाजे आहेत। शत्रूला सहजासहजी किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी या ठिकाणी 3 मुख्य दरवाजांची रचना केली आहे। किल्ल्यावरील बांधकाम आणि इमारती आजही सुस्थितीत असलेला महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे। दरवाजाला नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय आहे। पन्हाळागड किल्ल्याला साधारणतः 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। हा किल्ला प्रथम शिलाहार राजा भोज याच्या कारकिर्दीत बांधला। त्यानंतर यादव, बहामनी राजे, आदिलशाही, मोगल, मराठा आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला। आदिलशाहीच्या काळात किल्ल्याची डागडुजी झाली। तटबंदी आणि दरवाजे नवीन बांधकाम करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर बरेच बांधकाम केले। 1659 मध्ये अफझल खानाच्या वधानंतर 18 दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला। आदिलशहाने किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सिद्दी जोहरला पाठवले। सिद्दी जोहरने पन्हाळा गडाला वेढा दिला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेतली आणि ते विशाळ गडाकडे गेले। बरोबर बाजीप्रभू आणि 600 बांदल मावळे होते। शत्रूला चकवा देण्यासाठी शिवा काशीद महाराजांच्या वेशात दुसऱ्या मार्गाने निघून गेले। सिद्दी जोहरच्या सैन्यांना वाटले महाराज आपल्या हाती लागले आहेत, पण प्रत्यक्षात ते शिवा काशीद होते। सत्य कळताच सिद्धीने शिवा काशीद यांची निर्घृणपणे हत्या केली। आपल्या हाती लागलेले शिवाजी महाराज नाही हे लक्षात आल्यावर सिद्धीचे सैन्य महाराजांच्या पाठलागावर गेले। बाजीप्रभूंनी घोर खिंड थोपवून आणि महाराजांना पुढे जाण्यास सांगितले। महाराज विशाळ गडावर पोहोचल्यावरती ठरल्याप्रमाणे तोफांचे 3 आवाज झाले। तोपर्यंत बाजीप्रभू खिंड लढवत होते आणि तिथेच त्यांना वीरमरण आले। 3 दरवाजाच्या आतमध्ये एक विहीर आहे। या विहिरीचे पाणी 12 महिन्यात कधीच आटत नाही। आजही स्थानिक नागरिक पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करतात। सिद्दी जोहरने ज्यावेळी पन्हाळा गडाला वेढा दिला त्यावेळी त्याने किल्ला ताब्यात घेण्यासाठी याच दरवाजावर तोफांचा मारा केला होता। 3 दरवाजासमोरच एक लहानसे हनुमान मंदिर आहे। ही वास्तू म्हणजेच अंधारबाव। ही वास्तू 3 मजली आहे। त्यातील पहिल्या मजल्यावर पहारेकऱ्यांना राहण्याची व्यवस्था, दुसऱ्या मजल्यावर गडाच्या खाली उतरण्यासाठी चोरवाट आहे, तर तळमजल्यावर एक विहीर आहे। पन्हाळगड किल्ल्यामध्ये ही सर्वात सुरक्षित विहीर आहे। पन्हाळगड किल्ल्यातील इतिहासातील महत्त्वाची आणि सगळ्यांना अभिमान वाटावी अशी घटना 1673 साली स्वराज्याचे शूर शिलेदार कोंडाजी बाबा फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांना सोबत घेऊन हा पन्हाळा किल्ला मिळवला होता। पण त्या अगोदर सिद्दी जोहरने पन्हाळ्याला जेव्हा वेढा दिला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्दी जोहरच्या म्हणजे आदिलशाहीच्या ताब्यात द्यावा लागला होता आणि त्यानंतर
मोठा पराक्रम गाजवत कोंडाजी बाबा फर्जंद अवघ्या 60 मावळ्यांना सोबत घेऊन हा पन्हाळा किल्ला जिंकून पुन्हा स्वराज्यात आणला होता. हा आहे अंबरखाना. या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 भली मोठी धान्याची कोठारे आहेत. पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवण्यासाठी याच कोठारांचा वापर केला जात असे. यात वरी, नाचणी, भात यांचे सुमारे 25,000 खंडी इतके धान्य मावत असे. धान्य साठवून ठेवण्याची सर्वात सुरक्षित जागा होती. पन्हाळागड किल्ल्यावरील असलेले हे अंबाबाईचे मंदिर. किल्ल्यावर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील 22 गुहा आहेत. तेथून जवळच भगवान शंकराचे मंदिर आहे. असलेले हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे मंदिर. या मंदिरात महाराजांची संगमरवरी दगडात असलेली पांढरी शुभ्र अश्वरूढ मूर्ती आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 2 मंदिरे आहेत. त्यातील एक मंदिर सिंधुदुर्गला आहे आणि दुसरे मंदिर हे समोर पाहत आहात ते आहे. मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले होते आणि या मंदिराच्या बरोबर समोरच महाराणी ताराराणींचा राजवाडा आहे, ज्या ठिकाणावरून महाराणी ताराराणींचा राज्यकारभार चालत असे. पन्हाळगड किल्ल्यावर असलेला हा महाराणी ताराराणींचा राजवाडा आहे. सध्या या ठिकाणी लहान मुलांची शाळा भरते. ही आहे सज्जाकोटी. याच इमारतीत छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते. छत्रपतींची गुप्त खलबते याच इमारतीत चालत. 2 मजली असलेल्या या इमारतीचे बांधकाम चुना आणि दगडामध्ये केलेले आहे. छत्रपतींची गुप्त खलबते याच इमारतीत चालत. येथे भिंतीवर उर्दू भाषेतील शिलालेख आहे.
पन्हाळा गडावरती अष्टप्रधान मंडळींनी नादान पुढाऱ्यांनी संभाजी महाराजांवर 2 वेळा विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला। संभाजी महाराजांना याच ठिकाणी नजर कैदेत ठेवण्यात आले होते। पन्हाळगड किल्ल्याच्या एका बाजूस भक्कम बांधकाम केलेला वाघ दरवाजा आपल्याला नजरेस पडतो। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करा। ओके, थँक्यू।